नमस्ते सर्वांना, गुड इव्हिनिंग. तर पहा, या ठिकाणी आपली उद्याची एक्झाम ज्यांची होती सीटेट पेपर 1 पेपर 2, तर ती पहा पोस्टपोन झालेली आहे. आपण मागाशीच लाईव्ह आलो होतो आणि त्या विद्यार्थ्यांनी आता निवांत राहायचं आहे. निवांत राहायचं आहे म्हणजे उद्या कुठेही जायचं नाही. आता आपले जो काही अभ्यास आहे तो करायला आपण म्हणूया थोडासा तुम्हाला वेळ मिळाला. आज या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांकडून आपल्याला समजलं की नेमके प्रश्न कसे विचारले जातात. कारण पहा, प्रश्न आपल्याला माहिती असतात, माहिती होतात. त्याच्यानंतर आपण त्यात चांगल्या प्रकारे स्टडी करू शकतो, पॉइंट व्यवस्थित करू शकतो. तुम्हाला उद्या सुद्धा आज बरेच विद्यार्थी मला कोणकोणते प्रश्न आले होते ते लिहून पाठवत आहेत. तर ते तुम्हाला उद्या मी डिस्कस करेन त्याबद्दल की कोणकोणते प्रश्न आहेत, कोणकोणते टॉपिक आहेत. तर ते उद्या तुम्हाला सर्व मी सांगेल एका सेशनच्या माध्यमातून. जर अजूनही कोणाला काही प्रश्न सांगायचे असतील आजच्या शिफ्टमध्ये आलेले, तर ते आपण उद्या घेऊयात. त्यांनी पण माझ्यापर्यंत पोहोचवले तरी चालतील. गुड इव्हिनिंग रुपाली गावंडे मॅम. तर या ठिकाणी बघा, आमच्या मॅडमची सुद्धा परीक्षा होती, परंतु ती पुढे गेलेली आहे. परंतु आता या ठिकाणी आपण काय करू शकत नाही असं या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल. कारण शेवटी काही गोष्टी आपल्या हातामध्ये नसतात, त्यावेळेस आपला नाईलाज असतो. परंतु एक आपण पॉझिटिव्ह विचार करूया की थोडासा आपल्याला अभ्यासासाठी एक संधी मिळाली आहे आणि या ठिकाणी आपण पुढं चालूया. उद्याचा पेपर कॅन्सल झाला मग कधी होईल? तर बघा, मी सांगितलं की मध्ये एखादा रिझर्व्ह डे असेल, त्या दिवशी परीक्षा वगैरे तुमची होऊ शकते, किंवा 13 जानेवारीला तुमची परीक्षा संपणार आहे बाकीच्या विद्यार्थ्यांची. तर 13 जानेवारी नंतर तुमची परीक्षा होईल. आता या ठिकाणी आपल्याला कन्फर्म सांगता येणार नाही की नेमकं कधी होईल, परंतु शक्यतो रिझर्व्ह डे दिवशी होऊ शकते. कारण बघा या ठिकाणी की 18ला म्हणजे 17ला परीक्षा होती, 18ला आणि 19ला परीक्षा नव्हती. हे 2 रिझर्व्ह डे होते, परंतु टेक्निकल प्रॉब्लेम आलेला आहे. TCS ला टेक्निकल प्रॉब्लेम आला. आता तो टेक्निकल प्रॉब्लेम त्यांना म्हणजे अजूनपर्यंत सॉल्व्ह झालेला नाही. त्याच्यामुळे या ठिकाणी 17ची परीक्षा त्यांनी ठरवलं की या ठिकाणी कॅन्सल करून टाकावी. कारण जर आज समजा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नसता तर तुम्ही सेंटरला पोहोचला असता. बरेच जण या ठिकाणी बाहेरून आले असतील सेंटरला. त्याच्यामुळे त्यांनी आजच डिक्लेअर करून टाकलं की या ठिकाणी उद्याची परीक्षा होणार नाही. म्हणजे या ठिकाणी तुमचा जो काही ताप होता किंवा त्रास होता तो या ठिकाणी आपण म्हणूया एका याच्यामध्ये त्यांनी वाचवलेला आहे. कारण या ठिकाणी त्यांना थोडंसं माहिती असतं, माहिती राहतं, कारण शेवटी तेच काम करतात की आपली जो काही प्रॉब्लेम आहे तो किती मोठा आहे. त्याच्यामुळे त्यांनी ते डिक्लेअर केलेलं आहे की उद्याची परीक्षा होणार नाही. परंतु 20 तारखेपासून जी तुमची परीक्षा आहे, ज्या विद्यार्थ्यांची 20 तारखेला परीक्षा आहे त्यांनी तयारीत राहायचं आहे. त्यांना अजून 3 दिवस आहेत त्यांच्या हातामध्ये. त्यांनी काय करायचं आहे, तयारीत राहायचं आहे. काही पीसी चालू, पण काही पीसी चालू होते. लक्षात घ्या, काही चालू असले आता त्याचा काही संबंध नाही. कारण दुसरा पेपर कॅन्सलच झालेला आहे. दुसरा पेपर कॅन्सल झाला, त्याच्यामुळे लक्षात घ्या, पहिला पेपर ज्यांचा झालेला आहे तो या ठिकाणी फायनल आहे, त्याच्यामध्ये आता बदल नाही. परंतु ज्यांचा आज दुसरा पेपर होता तो कॅन्सल झाला आणि उद्याचे दोन्ही पेपर कॅन्सल झालेले आहेत. हो, या ठिकाणी बघा एक चान्स आपल्याला मिळाला आहे. तर आता या ठिकाणी बघा आपल्याला काय करायचं आहे, एनसीएफ 2005चा जो काय आराखडा आहे थोडक्यात बघायचा आहे. जे महत्वाचे पॉईंट आहेत ते बघायचे आणि त्यानंतर नॉर्म चॉम्स्की. तर याच्यावर तुम्हाला भाषेमध्ये मराठी भाषा असेल, हिंदी भाषा असेल, इंग्रजी भाषा असेल, याच्यामध्ये एक प्रश्न 100% तुम्हाला विचारला जातो. तर हे आपण थोडक्यात बघणार आहोत. या ठिकाणी हे मुद्दे घेता आले नसते, परंतु आपण म्हणूया एक चान्स आहे. तर त्याच्यामुळे तुमच्या समोर मी हे सगळे मुद्दे घेऊन आलेलो आहे. कारण या ठिकाणी बघा, मला सुद्धा वेळ मिळतो तुम्हाला जास्तीत जास्त गोष्टी देण्याचा आणि मी तो या ठिकाणी प्रयत्न करत असतो. तर बघा या ठिकाणी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 एनसीएफ 2005 यालाच म्हटलं जातं. या ठिकाणी शालेय शिक्षणाचं हे सर्वात नवं या ठिकाणी राष्ट्रीय दस्तऐवज या ठिकाणी म्हटलं जातं, किंवा या ठिकाणी जो मसुदा आहे किंवा आपण म्हणूया की एक राष्ट्रीय दस्तऐवज आहे. आता याच्यामध्ये बघा प्राध्यापक यशपाल यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी याला जो काही एनसीएफ 2005चा आराखडा आहे तो या ठिकाणी मांडला गेला. देशाच्या निवडलेल्या विज्ञानातील नवीन राष्ट्रीय आव्हाने म्हणून याकडे पाहिलं गेलेलं आहे. लक्षात घ्या, एनसीएफ 2005 ला या ठिकाणी विज्ञानातील नवीन राष्ट्रीय आव्हाने,
तर याच्यासाठी पाहिलं गेलेलं आहे. याच्यामध्ये राष्ट्रीय अभ्यासक्रम 2005च्या दस्तऐवजाची जी सुरुवात आहे, NCF 2005 ची जी काही सुरुवात आहे ती रवींद्रनाथ टागोर यांच्या संस्कृती आणि प्रगतीवरील निबंधातील अवतरणाने जे काही कोट्स असतात त्यांनी या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. लक्षात घ्या, आता हे रवींद्रनाथ टागोर यांचं जे काही संस्कृती आणि प्रगतीवरील जे काही अवतरण आहे, जे कोट्स आहेत, त्यांनी या ठिकाणी ही सुरुवात केलेली आहे NCF 2005 ची, जी कधी कधी आपल्याला सर्जक वृत्ती आणि निस्वार्थीपणाचा निखळ आनंद बालपणी कळीचे असतात, अन्यथा जगाला त्यांच्या विकृत होण्याचा धोका आहे याची आठवण करून देत असतात. म्हणजे काय, जे बालपण आहे विद्यार्थ्याचं, तर ते विद्यार्थ्याचं बालपण हे सर्जक वृत्तीचं असतं, त्यानंतर निस्वार्थीपणाचं असतं, निखळ आनंद देणारं असतं, बालपणी हे कळीचे असतात. अन्यथा जर या ठिकाणी आपण त्याच्याकडे व्यवस्थित, म्हणजे ते लहान बालपण आहे त्याला आपण कशा प्रकारे आकार दिला पाहिजे, कशा प्रकारे त्यांच्यामध्ये बदल घडून आणला पाहिजे, जो या ठिकाणी भविष्याचा चांगला नागरिक घडेल, अशा प्रकारे जर पाहिलं तर या ठिकाणी तो आपण म्हणूया एक निखळ आनंद असणारं बालपण असतं. जर त्याच्याकडे आपण तसं पाहिलं नाही, दुर्लक्ष केलं, तर या ठिकाणी जगाला त्यांच्या विकृत होण्याचा धोका असतो. म्हणजे या ठिकाणी आपण बघतो बाल गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत असते आणि भविष्यामध्ये ही जी बालकं असतात बिघडलेली असतात किंवा या ठिकाणी त्यांचा धोका जगाला निर्माण झालेला आपल्याला बघायला मिळतो. त्याच्यामुळे या ठिकाणी रवींद्रनाथ टागोर यांचं हे जे काही कोट आहे किंवा अवतरण आहे त्या ठिकाणी खूप महत्वाचं असं आहे NCF 2005 साठीचं. पुढे या ठिकाणी NCF 2005 NCERT ने तयार केलेलं होतं. NCF 2005 हे या ठिकाणी NCERT ने तयार केलं होतं आणि पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी कोणी केलं, तर प्राध्यापक कृष्णा कुमार यांच्या नेतृत्वाखालील टीमने केलं. प्राध्यापक कृष्णा कुमार यांनी ते पुढे केलं. मुख्य उद्दिष्ट काय आहे, तर विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या अनुभवांना संधी देऊन आत्मज्ञान म्हणजे स्वतः ज्ञान प्राप्त करण्यासाठी योग्य बनवणे. म्हणजे काय करायचं असतं, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी स्वतः या ठिकाणी नॉलेज मिळवलं पाहिजे, ज्ञान मिळवलं पाहिजे, यासाठी त्यांना योग्य बनवणं. तर हे या ठिकाणी याचं मुख्य उद्दिष्ट NCF 2005 आहे. म्हणजे लक्षात ठेवा, या ठिकाणी पाठांतर पद्धती पूर्ण बंद केली, म्हणजे फक्त विद्यार्थ्यांनी स्वतःचं ज्ञान स्वतः तयार केलं पाहिजे, याच्यावरती या ठिकाणी भर दिला गेलेला पाहिजे. जी PDF आहे PDF ची तुम्हाला एक लिंक मी शेअर करेल खाली, त्याच्यावरून तुम्ही त्या ब्लॉगला वाचू शकता. पुढं बघा, या ठिकाणी काय उद्दिष्ट आहे, ते विद्यार्थ्यांना पाठांतर पद्धतीमधून मुक्त केलं. तर मुक्त करण्यासाठी NCF 2005 या शिक्षण प्रक्रियेद्वारे प्राथमिक शिक्षणात हे लागू केलं गेलं, जेणेकरून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल. म्हणजे पाठांतर पद्धती कशामुळे बंद केली, तर या ठिकाणी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी. कारण या ठिकाणी आकलन विद्यार्थ्यांचं चांगलं असेल तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. तर हे या ठिकाणी मुख्य उद्दिष्ट आहे. NCF 2005 या ठिकाणी 8व्या अनुसूचीमध्ये ज्या काही सर्व भाषा आहेत, बघा 8व्या अनुसूचीमध्ये ज्या काही सर्व भाषा आहेत, या सर्व भाषांमध्ये या NCF 2005 भाषांतर केलेलं आहे. आपल्या मराठीमध्ये सुद्धा या ठिकाणी तुम्हाला NCF 2005 भाषांतर बघायला मिळेल. तर हे अशा प्रकारे लक्षात ठेवा, सगळ्या भाषेमध्ये भाषांतर केलं आहे. NCF 2005 प्रमुख सूत्र काय आहे, म्हणजे जे काय प्रमुख सूत्र असतं NCF 2005 किंवा जे ठरवलं गेलं ते आहे ओझ्या विना शिक्षण. ओझ्या विना शिक्षण म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्यांना बर्डन द्यायचं नाही, कोणत्याही प्रकारचा भार द्यायचा नाही, या ठिकाणी विद्यार्थ्यांना हसत खेळत शिक्षण द्यायचं आहे. विद्यार्थ्यांना आपण एक शिक्षक म्हणून शिकवायचं नाही, तर विद्यार्थ्यांना फक्त आपण काहीतरी सुविधा पुरवायची आहे, सुविधादाता म्हणून आपण काम करायचं आहे आणि विद्यार्थी स्वतः शिकणार आहे. लक्षात घ्या, विद्यार्थी हा स्वतः ज्ञान तयार करत असतो. म्हणजे या ठिकाणी काय, ओझ्या विना शिक्षण, तर हे या ठिकाणी एक प्रमुख सूत्र NCF 2005 आहे. पुढं मार्गदर्शक तत्वे. आता या ठिकाणी बघा, ही जी काय मार्गदर्शक तत्वे तुम्हाला सांगितले, जे 5 मार्गदर्शक तत्वे आहेत, याच्यावर तुम्हाला प्रत्येक CDP असेल, CDP मध्ये सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. मराठी भाषा असेल, मराठी पेडागॉजी असेल, हिंदी पेडागॉजी असेल, इंग्लिश पेडागॉजी असेल, कशामध्येही कोणत्याही विषयामध्ये तुम्हाला या मार्गदर्शक तत्वावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळे 5ही मार्गदर्शक तत्वे व्यवस्थित समजून घ्या की ज्ञानाचा संबंध शाळेच्या बाह्य जीवनाशी जोडला गेला पाहिजे. जे काही विद्यार्थ्याचं ज्ञान आहे त्या ज्ञानाचा संबंध फक्त शाळेच्या 4 भिंतीमध्ये मर्यादित राहता कामा नये, तर तो या ठिकाणी शाळेच्या बाह्य जीवनाशी जोडला गेला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी शाळेमधून बाहेर गेल्यानंतर त्याला सुद्धा बाहेरच्या जीवनामध्ये जगत असताना जे काही शाळेतील जे काही मिळवलेलं नॉलेज आहे त्याचा फायदा झाला पाहिजे. तर हा एक या ठिकाणी महत्वाचा मार्गदर्शक सूत्र या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी हे तुम्हाला सारखं परीक्षेला विचारलं जातं. पुढं गोकमपट्टीपासून शिक्षणाची सोडवणूक करणे. म्हणजे या ठिकाणी शिक्षणामध्ये जी गोकमपट्टी पद्धती आहे किंवा म्हणूया आपण या ठिकाणी जी पाठांतर पद्धती आहे ती पूर्णपणे बंद करायची
असते किंवा या ठिकाणी बंद केलेली आहे. हे एक महत्वाचं मार्गदर्शक सूत्र आहे. किंवा या ठिकाणी तुम्हाला फारकत करणं, तर हा एक शब्द आलेला होता. लक्षात घ्या, फारकत करणं, सोडवणूक करणं किंवा ते पाठ टाळणं. पुढं शिक्षण पाठ्यपुस्तक केंद्रित न राहता मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्याचा उपयोग होणे. जे शिक्षण आहे ते फक्त पाठ्यपुस्तकापुरतं केंद्रित राहता कामा नये. आपण पाठीमागं म्हणायचो की हा जो मित्र आहे का किंवा हा जो विद्यार्थी आहे फक्त पाठ्यपुस्तकी किंवा पाठ्यपुस्तकीचा किडा आहे, म्हणजे फक्त तो पाठ्यपुस्तक वाचतो किंवा तेवढाच फक्त तो मर्यादेमध्ये राहतो. तर या ठिकाणी फक्त ते पाठ्यपुस्तक केंद्रित शिक्षण न राहता या ठिकाणी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्याचा उपयोग झाला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण विद्यार्थ्यांना शिक्षण द्यायचं आहे. हे एक महत्वाचं मार्गदर्शक सूत्र सांगितलं गेलं. चौथं मार्गदर्शक सूत्र आहे, परीक्षा जास्त लवचिक होऊन वर्गातील जीवनाशी एकात्म झाल्या पाहिजे. ज्या परीक्षा आहेत त्या ताठर नसायला पाहिजे, म्हणजे परीक्षा या ठिकाणी लवचिक असल्या पाहिजे. म्हणून या ठिकाणी ओपन टेक्स्ट बुक आपल्याला या ठिकाणी घेता येते. ज्या काही पास आकारिक असेल, संकलित चाचण्या असतील, या सर्व चाचण्या आपण या ठिकाणी घेत असतो आणि या सर्व चाचण्या आपण घेत असताना विद्यार्थ्यांना त्याचं बर्डन येत नाही. या ठिकाणी आपण जी काही पास नापासची सिस्टीम आहे ती पूर्णपणे बंद केली आहे. याचं हेच या ठिकाणी कारण आहे की परीक्षा हे जास्त लवचिक असल्या पाहिजे, म्हणजे विद्यार्थ्यांना जशा पाहिजे तशा त्या देऊ शकतील आणि त्याच्यामुळे त्या वर्गातील जीवनाशी विद्यार्थी काय एकात्म होतील, म्हणजे विद्यार्थी शाळा सोडून जाणार नाहीत. म्हणजे आधी बघा बऱ्यापैकी जे विद्यार्थी होते आपले बरेच मित्र मध्येच शाळा सोडून किंवा शिक्षण सोडून घरी राहिलेले आहेत. याचं कारण हेच होतं की नापास झालं की त्या विद्यार्थ्याला त्याच वर्गामध्ये बसवलं जायचं, त्या विद्यार्थ्याला पुढे ढकललं जात नव्हतं. त्याच्यामुळे या ठिकाणी ते विद्यार्थी अधुरं शिक्षण किंवा या ठिकाणी अपुरं शिक्षण घेत होते आणि मध्येच ते शाळा सोडून जात होते. परंतु या ठिकाणी एनसीएफ 2005 ने हे नाकारलं आणि काय सांगितलं की परीक्षा ही अधिक लवचिक झाली पाहिजे आणि वर्गातील जीवनाशी ते एकात्म झाले पाहिजे. पुढं पाचवं या ठिकाणी तत्व आहे किंवा राष्ट्रीय मूल्यांप्रती एक निष्ठावंत विद्यार्थी तयार होणं. राष्ट्रीय जे मूल्य आहे त्या मूल्यांप्रती या ठिकाणी एक निष्ठावंत विद्यार्थी या ठिकाणी तयार झाले पाहिजे. तर ही एक सर्वात महत्वाचं पाचवं मार्गदर्शक तत्व आहे. आता बघा या ठिकाणी तुम्हाला हे जे काय पहिले जे 4 तत्व आहेत तर त्याच्यावरती बऱ्याच वेळा प्रश्न विचारला गेलेला आहे. एक कुठलं तरी पण निगेटिव्ह केलं जातं, एक कोणतंही तत्व निगेटिव्ह केलं जातं, बाकीचे 3 तुम्हाला पॉझिटिव्ह असतात. त्याच्यामुळे लक्षात ठेवा पाचही जे तत्वे आहेत ती लिहून ठेवा, त्यांचा थोडा स्टडी करा, समजून घ्या. तुम्हाला कशाही प्रकारे प्रश्न विचारला गेला तर त्या प्रश्नाचं उत्तर देता आलं पाहिजे. त्यानंतर बघा मुलांना काय आणि कसे शिकवायचे या विषयावर ज्ञान केंद्रित करण्यासाठी एक हा दस्तऐवज आहे. ज्याच्या ज्या काही सूचना आहेत त्या सूचना या ठिकाणी खालील प्रमाणे दिलेल्या आहेत. म्हणजे मुलांना काय शिकवायचं, कसं शिकवायचं, तर याच्या सुद्धा सूचना या ठिकाणी तुम्हाला या एनसीएफ 2005 मध्ये देण्यात आलेल्या आहेत. तर एनसीएफ 2005चं मुख्य उद्दिष्ट जीवन आणि ज्ञानामधील अंतर या ठिकाणी कमी करायचं. म्हणजे या ठिकाणी आपण म्हणायचं की विद्यार्थ्याला जी शाळा आहे ती शाळा या ठिकाणी रिअल म्हणजे जे काही समाज आहे तर समाजाची प्रतिकृती शाळा असते, तर त्याप्रमाणे वाटली पाहिजे. जे मुख्य उद्दिष्ट असतं ते जीवन आणि ज्ञानामधील अंतर जे या ठिकाणी कमी झालं पाहिजे. या ठिकाणी असं नाही वाटलं पाहिजे की शाळेमधील नॉलेज वेगळं आहे, समाजामधलं नॉलेज वेगळं आहे किंवा जीवनामधलं नॉलेज वेगळं आहे, तर त्याच्यामधील दर या ठिकाणी कमी झाली पाहिजे. म्हणजे आपल्याला शाळेमध्ये आल्यावर सुद्धा या ठिकाणी विद्यार्थ्याला चांगल्या प्रकारचा आनंद मिळाला पाहिजे, जीवनातील आनंद त्याला घेता आला पाहिजे. तर या प्रक्रियेमध्ये मुलांचं शालेय जीवन हे बाह्य जगाशी जोडलं जाणं आवश्यक आहे. तर ही एक महत्वाची सूचना या ठिकाणी दिली आहे, जे मार्गदर्शक तत्व आपल्याला पुढे सांगितलेलं आहे. पुढे या ठिकाणी दुसरं या ठिकाणी महत्वाची एक सूचना आहे की लहान वयातच मुलांना परिपूर्ण बनवण्याची आकांक्षा बाळगणे या ठिकाणी चुकीचं आहे, असा कडक संदेश एनसीएफ 2005 देतं. म्हणजे या ठिकाणी बघा आपली एक पालक म्हणून काही इच्छा असते, आकांक्षा असते की जे लहान मुलं आहे मग त्या ठिकाणी बघा केजी मध्ये जात असेल, युकेजी मध्ये जात असेल की त्याला या ठिकाणी सगळं आलं पाहिजे, पाढे आले पाहिजे, त्याला इंग्लिश बोलता आलं पाहिजे, सगळं आलं पाहिजे. परंतु या ठिकाणी लक्षात घ्या की त्याला बर्डन म्हणजे बघा हे शक्य हे होतच आहे. या ठिकाणी बघा एनसीएफ 2005चा जो काही आपण म्हणूया तत्व कुठं पाळलं जातं हे तुम्ही थोडं समजून घ्या की इंग्लिश मिडियम तुमचं असेल किंवा कुठल्याही शाळा असेल, एक तर एनसीएफ 2005 म्हणजे काही माहिती नसतं. जर तुम्ही सीटेट परीक्षा देत आहे, लक्षात घ्या जे विद्यार्थी सीटेट परीक्षा देत आहेत, ज्या या ठिकाणी एनसीएफ 2005चा अभ्यास करतायत त्यांनाच ही तत्व फक्त माहिती, बाकीच्यांना या ठिकाणी हे तत्व काहीही घेणं देणं नाही. लक्षात घ्या पाठ्यपुस्तक केंद्रित शिक्षण द्यायचं आहे, एखाद्या शाळेमध्ये तेच चालू असतं, म्हणजे हे रिअलिटी आहे. या ठिकाणी या गोष्टी फक्त तुम्हाला जे सीटेटचा स्टडी करतात त्यांनाच माहिती आहे, बाकीच्यांना या ठिकाणी म्हणूया त्या आहेत परंतु त्याचा एवढा अर्थ माहिती नसतो. म्हणून या ठिकाणी आपली एक पालक म्हणून ही अपेक्षा असते की विद्यार्थ्याला सगळ्या गोष्टी यायला पाहिजे, कमी वेळेमध्येच तो विद्यार्थी सगळ्या गोष्टी शिकला पाहिजे. ही अपेक्षा या ठिकाणी आपण आपले म्हणूया की चुकीची आहे, जी या ठिकाणी एनसीएफ 2005 नाकारलं
ठरतं आणि विद्यार्थी या ठिकाणी चांगल्या प्रकारे घडण्यामध्ये त्या एनसीएफ 2005चा काय आहे पहा महत्वाचा वाटा आहे. त्रिभाषा सूत्र सुद्धा आपण सांगू, एक एक मुद्दे तुम्हाला या ठिकाणी सगळे कव्हर केले जातील. पुढे अध्यापनात ज्ञान पासून अज्ञातपर्यंत, अध्यापन जे आहे त्याच्यापासून ज्ञातापासून अज्ञातापर्यंत म्हणजे मूर्ताकडून अमूर्तापर्यंत अशा सूत्रांचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. एनसीएफ 2005 काय सांगतं की जे माहिती आहे तर त्या माहितीकडून जे माहिती नाही त्याच्याकडे जायचं, जे मूर्त आहे जे दिसणारं आहे त्याच्याकडून जे तुम्हाला दिसत नाही तिकडे जायचं. म्हणजे विद्यार्थी मूर्त गोष्टी बघतील आणि त्यानंतर त्यांना ज्या गोष्टी माहिती नाही ज्या गोष्टी बघितल्या नाही ते विचार करतील अमूर्त स्वरूपामध्ये. अशा सूत्रांचा जास्त वापर करायचा आहे. बघा बऱ्याच वेळेस तुम्हाला की एनसीएफ 2005 ने यापैकी कोणत्या सूत्राचा या ठिकाणी समावेश केलेला आहे, तर अशा प्रकारचा प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्यावेळेस लक्षात ठेवायचं ज्ञात पासून अज्ञातपर्यंत हे एक सूत्र सांगितलं आणि मूर्ताकडून अमूर्ताकडे हे एक सूत्र सांगितलेलं आहे. बाकीचे सूत्र असतील तर ते सूत्र या ठिकाणी सांगितलेली नाहीत, हे लक्षात घ्यायचं आहे. पुढे उपदेश देऊन नव्हे तर वातावरण देऊन मूल्य स्थापित केली पाहिजे. फक्त एक उपदेश दिला नाही पाहिजे तर त्यासाठी तशा प्रकारचं इन्व्हायरमेंट आपण स्थापन केलं पाहिजे, इन्व्हायरमेंट निर्माण केलं पाहिजे आणि नंतर विद्यार्थ्यांना काय ती शिक्षण किंवा मूल्य स्थापित केले पाहिजे म्हणजे विद्यार्थ्यांना ते या ठिकाणी रिअली मध्ये समजतील. चांगल्या विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीत बदल होणं आवश्यक आहे. म्हणजेच एक चांगला विद्यार्थी असा असावा की तो तर्कसंगत वादाच्या माध्यमातून शिक्षकांकडे आपले मौल्यवान विचार व्यक्त करेल. म्हणजे बघा की विद्यार्थ्यांना या ठिकाणी जे काही मत व्यक्त करायचं आहे अभिव्यक्त करायचं आहे त्याच्यामध्ये सुद्धा बदल झाला पाहिजे. एक जो काय चांगला विद्यार्थी असतो तो तर्कसंगत वादाच्या माध्यमातून, म्हणजे या ठिकाणी बघा तुम्हाला जर समजा माझं काही मत पटत नसेल तर तुम्ही तर्कसंगत वादाच्या माध्यमातून माझ्याशी मतभेद घेऊ शकता, चर्चा करू शकता, वादविवाद करू शकता. तर हे या ठिकाणी यांचं असं एनसीएफचं असं मत आहे की तर हा बदल या ठिकाणी एका विद्यार्थ्यामध्ये झाला पाहिजे. लक्षात घ्या की तर्कसंगत वादाच्या माध्यमातून जे वाद आहे तो तर्कसंगत असला पाहिजे की या ठिकाणी मत काय मी जे काय मत शिक्षकांनी मत काय व्यक्त केलं आहे तुम्ही वाद नेमका काय करत आहात तर याच्यामध्ये तर्कसंगती असली पाहिजे. पुढे अवाढव्य अभ्यासक्रम म्हणजे पुस्तकांच्या शिक्षण व्यवस्थेच्या अपयशाचं चिन्ह आहे. लक्षात घ्या जो काय अवाढव्य अभ्यासक्रम असतो तो म्हणजे पुस्तकांच्या शिक्षणाच्या व्यवस्थेचे एक अपयशाचं चिन्ह असतो. जो काय अभ्यासक्रम आहे तो पण लिमिटेड असावा, विद्यार्थ्यांचा सर्व क्षमतांचा विचार करून असला पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या पहिलीचा अभ्यासक्रम किती पाहिजे, दुसरीचा किती पाहिजे, तिसरीचा किती पाहिजे या सर्वांचा विचार हे एनसीएफ 2005 करतं आणि त्याप्रमाणेच या ठिकाणी आपले जे काही पहिली दिवसाची पाठ्यपुस्तक असतात तर ती असतात. म्हणजे आता तुम्ही बघू शकता की त्यांची पाठ्यपुस्तकांचा आकार किती आहे, अभ्यासक्रम किती आहे, तर तो त्यांना झेपल एवढाच असतो. म्हणजे या ठिकाणी ओझ्याविना शिक्षण आहे की त्यांना असं वाटलं नाही पाहिजे की अभ्यासक्रमाचा लय मोठा भर आहे असं त्यावेळेस त्यांना वाटत नाही. पुढे मुलांना शाळेबाहेरच्या जीवनात तणावमुक्त वातावरण या ठिकाणी प्रदान करणं, शाळेतील असेल किंवा शाळेबाहेरचं वातावरण असेल तर त्यांना या ठिकाणी तणावमुक्त वातावरण त्या ठिकाणी प्रदान केलं जातं. या आधी 10वीची परीक्षा असेल किंवा बा आपल्या कोणत्याही परीक्षा होत्या तर त्यावेळेस बाबा शाळेमध्ये मी जर शिकलो ना तर नापास होईल तर हे एक टेन्शन असायचं मुलांना. परंतु आता या ठिकाणी अशा प्रकारचं कोणतंही टेन्शन मुलं घेत नाहीत आणि शाळेबाहेर पण आणि शाळेमध्ये सुद्धा मुलं तणावमुक्त असतात. म्हणजे ते एकतर कोणालाच घाबरत नाही, शिक्षकाला घाबरत नाही, कोणालाच घाबरत नाही, म्हणजे पूर्णपणे तणावमुक्त रिलॅक्स झालेत. म्हणजे याचाच फायदाही आहे आणि तेवढाच तोटाही आहे. पुढे समुदायाला मानव संसाधन म्हणून या ठिकाणी वापरण्याची संधी देणे. जो काही समुदाय आहे जे काही व्यक्ती आहेत त्यांना या ठिकाणी एक मानव संसाधन म्हणून वापरण्याची संधी एनसीएफ 2005 ने दिलेली आहे. लक्षात घ्या प्रश्न तुम्हाला याच्यावरती डायरेक्टली विचारला जाऊ शकतो की एनसीएफ 2005 या ठिकाणी समुदायाला काय म्हणून वापरायला संधी देते, तर मानव संसाधन एक साधन म्हणून या ठिकाणी वापरायला ती संधी एनसीएफ 2005 देतं. पुढे लायब्ररीत वाचनालयात मुलांना स्वतः पुस्तक निवडण्याची संधी देणे. लक्षात घ्या लायब्ररीमध्ये ज्यावेळेस किंवा आपल्या शाळेमध्ये एखादं ग्रंथालय असेल तर त्यावेळेस त्या मुलांना आपण स्वतः पुस्तक न काढून देता म्हणजे त्यावेळेस जे काही ग्रंथालय मधील जे कर्मचारी असतील त्यांनी स्वतः पुस्तक त्यांना निवडून द्यायचं नाही तर विद्यार्थ्यांनी स्वतः ते पुस्तक निवडलं पाहिजे की त्या विद्यार्थ्याला हे समजलं पाहिजे की मी नेमकं कोणतं पुस्तक वाचावं, कोणतं पुस्तक वाचल्यानंतर माझ्या नॉलेजमध्ये भर पडेल, माझ्यासाठी कोणतं पुस्तक चांगलं पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या पुस्तक निवडण्याची संधी त्यांना दिली पाहिजे. तर लक्षात ठेवा ही प्रत्येक मुद्दा लक्षात ठेवा, लिहून ठेवा. पुढे विद्यार्थ्यांना शिक्षा करण्याची भावना ही मर्यादित प्रमाणात वापरली पाहिजे. एनसीएफ 2005 या ठिकाणी पूर्णपणे शिक्षा करूच नका असं म्हणत नाही, परंतु या ठिकाणी शिक्षा करण्याची भावना आहे तर ती लिमिटेड पाहिजे, मर्यादित प्रमाणात ती वापरली
पाहिजे. लक्षात घ्या, शिक्षा करा, परंतु या ठिकाणी लिमिटेड प्रमाणात करायची आहे. विद्यार्थ्यांना असं वाटलं नाही पाहिजे की आपण पूर्णपणे शिक्षण सोडून द्यावं, शिक्षकाची विद्यार्थ्यांना भीती वाटली नाही पाहिजे. लक्षात घ्या, म्हणजे शिक्षा करण्याची भावना ही मर्यादित प्रमाणात वापरली पाहिजे असं एनसीएफ 2005 सांगतं. पुढं शिक्षकांना मानवी शैक्षणिक संसाधने वेळेवर द्यावीत. शिक्षकांना काय करायचं पाहिजे, मानवी शैक्षणिक संसाधने वेळेवर दिली पाहिजे. असं झालं नाही पाहिजे की वेळ झाल्यानंतर ती द्यावीत, कारण त्यानुसार शिक्षक त्याचा वापर व्यवस्थितरित्या करू शकतील. तर ही एक महत्वाची सूचना. पुढची सूचना मुलांना अनुभव आणि रुची यांना प्राधान्य देणारी बाल केंद्रित शिक्षण पद्धती या ठिकाणी प्रदान केली पाहिजे. मी या ठिकाणी मागाशी सांगितलं की मुलांना काही अध्ययन अनुभव द्यायचे असतील किंवा त्यांची आवड काय आहे, मुलांचे अनुभव असतील, पूर्वज्ञान असतील, त्यांना आवड कशामध्ये आहे, तर यांना प्राधान्य देणारी, यांचा विचार करून बाल केंद्रित जी शिक्षण पद्धती आहे तर ती प्रदान करायची आहे. पुढं शिक्षकांचं प्रशिक्षण आणि विद्यार्थ्यांचं मूल्यमापन एक सातत्यपूर्ण प्रक्रिया म्हणून स्वीकारली पाहिजे. म्हणून सीसी ही या ठिकाणी याचा बेस आहे. तर सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन. लक्षात घ्या, शिक्षकांचं प्रशिक्षण असेल, विद्यार्थ्यांचं मूल्यमापन असेल, तर ही एक सातत्यपूर्ण प्रक्रिया म्हणून स्वीकारली पाहिजे. म्हणून आता या ठिकाणी शिक्षकांचे प्रशिक्षण ही वारंवार होत असतात. कोणतंही ट्रेनिंग असू द्या, शिक्षकांचं हे रेग्युलरली चालू असतं. असं नाही की 1 वर्षानंतर ट्रेनिंग असेल, तर या ठिकाणी 2-2, 3-3 महिन्याला शिक्षकांचे प्रत्येक विषयाचे असतील, प्रत्येक टॉपिकचे असतील, जे काय प्रशिक्षण असतात ते ठरलेले असतात आणि ते रेग्युलरली होत असतात. तर ही एक महत्वाची सूचना या ठिकाणी एनसीएफ 2005 ची आहे. तर अशा प्रकारे ह्या ज्या काय 13 सूचना आहेत, या 13 सूचना ठिकाणी लक्षात ठेवा. याच्यावरती तुम्हाला बऱ्याच वेळा प्रश्न विचारले गेलेले आहेत. म्हणजे फक्त मराठीमध्ये नाही, तर बाकीच्या विषयांमध्ये सुद्धा तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर ते तुम्ही काय करा, जे काय प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर आहेत ते बघा, एक टॉपिक बघत चला. काय करा, तुम्ही प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन पेपर काढला तर त्याच्यामध्ये एनसीएफ 2005 चे बघा क्वेश्चन किती विचारलेत. त्यानंतर बघा आपण कोलबर्ग घ्या, वायगॉस्की घ्या, यांच्यावरती प्रश्न कसे विचारलेत, किती विचारले गेलेत. म्हणजे तुमचा एक टॉपिक तुमचा कव्हर होऊन जाईल आणि त्या टॉपिकवरती प्रश्न विचारले गेले की ते तुम्हाला सोडवता येतील. सर, आज माझा पेपर होता पण मी जाऊ शकले नाही, तर मला कॅन्सल झालेला सेकंड देता येईल. तुम्हाला पेपर देता येईल, कारण तो कॅन्सलच झालाय, त्याच्यामुळे तुम्हाला थोडीशी संधी आहे. तर पुढे एनसीएफ 2005 मधील भाषेचा दृष्टिकोन काय आहे बघा. आपला भाषेचा दृष्टिकोन काय आहे एनसीएफ 2005 मध्ये. पुढे मुलांना त्यांच्या मातृभाषेत शिक्षण दिलं पाहिजे. लक्षात घ्या, मुलांना एनसीएफ 2005 काय सांगतं की मुलांना त्यांच्या मातृभाषेमध्ये शिक्षण दिलं पाहिजे. शिक्षकांना वर्गात बहुभाषिक वातावरणाचं महत्व वापरण्याची क्षमता दिली पाहिजे. लक्षात घ्या, जे काही तुमचे प्रश्न विचारले जातात ना, ते एनसीएफ 2005 चा दृष्टिकोन समोर ठेवूनच विचारले जातात. बघा, मातृभाषेवरती किती प्रश्न विचारले जातात ते तुम्ही बघितलं असेल. बहुभाषिक, या ठिकाणी बहुभाषिक वातावरणावरती किती प्रश्न विचारले जातात हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी बघितलेलं असेल. म्हणजे बहुभाषिकता आणि मातृभाषा एनसीएफ 2005 चा महत्वाचा दृष्टिकोन आहे. बहुभाषिकता काय होतं की ज्यावेळेस बहुभाषिक विद्यार्थी असतो, एकापेक्षा जास्त भाषा विद्यार्थ्याला समजतात किंवा अशा प्रकारचं वातावरण असतं, त्यावेळेस विद्यार्थ्याला ते चांगल्या प्रकारच्या आकलनासाठी उपयुक्त असं वातावरण असतं. तर लक्षात घ्या, आपण ही पूर्णपणे बहुभाषिकता कन्सेप्ट आहे ती स्पेशल एका व्हिडिओच्या माध्यमातून आपण ती क्लिअर करून घेऊया. परंतु तुम्हाला थोडासा अंदाज आलेला असेल, आपण जे काही पेडागॉजी क्वेश्चन घेतलेले आहे ते तुम्हाला समजले असतील. अध्यक्ष तुकाराम सुप्पे यांनी टीईटी पेपर फोडला, आत्ताची न्यूज. अरे बापरे, ठीक आहे, आपण बघूया, परंतु आपलं हे चालू करूया. अवघड आहे, काहीतरी वेगवेगळ्या न्यूज रोज ऐकायला मिळत आहेत. अवघड आहे काम. संदीप तांबोळी सर, ठीक आहे, पुढे बघा. त्रिभाषा सूत्र, या ठिकाणी बघा त्रिभाषा सूत्र एनसीएफ 2005 ची ही देण आहे. त्रिभाषा सूत्राची या ठिकाणी अधिकृत अशी राजभाषा असते. मातृभाषा इंग्रजी पुन्हा आणण्याच्या दिशेने या ठिकाणी कार्य केलं पाहिजे. या ठिकाणी भाषेच्या दृष्टीने काय सांगितलं की एनसीएफ 2005 ने सांगितलं की शिक्षणामध्ये त्रिभाषा सूत्र या ठिकाणी महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये एक अधिकृत राजभाषा असते, तुमची मातृभाषा असते आणि इंग्रजी. आता आपली मातृभाषा असते ही पहिली भाषा झाली. लक्षात घ्या, या ठिकाणी बघा त्रिभाषा सूत्र समजून घ्या. पहिली भाषा तुमची मातृभाषा, अधिकृत राजभाषा दुसरी आणि या ठिकाणी इंग्रजी तिसरी. म्हणजे महाराष्ट्रामध्ये हे सूत्र लक्षात ठेवायचं आहे. मातृभाषा पहिली, अधिकृत राजभाषा म्हणजे हिंदी आणि इंग्रजी ही तिसरी भाषा म्हणून या ठिकाणी शिकवली जाते.
लक्ष्य भाषा अध्यापनासाठी कोणती भाषा वापरतात? तर जी लक्ष्य भाषा असते, लक्षात घ्या, ज्या तुमच्या लक्ष्य भाषा असतात. लक्ष्य भाषा म्हणजे काय? तर बघा, टार्गेट लँग्वेज. लक्षात घ्या, टार्गेट लँग्वेज. सरांनी अगदी छान प्रश्न विचारला. लक्ष्य भाषा म्हणजे टार्गेट लँग्वेज. म्हणजे तुमची इंग्रजी विषयाचा तास आहे, म्हणजे इंग्रजी भाषेचं तुमचं अध्यापन चालू आहे किंवा इंग्रजी विषय आहे, तर या ठिकाणी फक्त इंग्रजी विषयामध्येच बोलायचं, किंवा सॉरी इंग्रजी भाषेमध्येच बोलायचं. किंवा या ठिकाणी आपण म्हणूया दुसरी भाषा आहे हिंदी भाषा, तर ही हिंदी लक्ष्य भाषा झाली. म्हणजे तुमचा तास हिंदी विषयाचा आहे, तर तुम्ही फक्त हिंदी भाषामध्येच फक्त बोलायचं. तर याला या ठिकाणी म्हणायचं लक्ष्य भाषा. उद्याची परीक्षा कॅन्सल झालेली आहे, पोस्टपोन झालेली आहे. पुढे बघा, भारतीय समाजातील बहुभाषिक स्वरूप शालेय जीवनाच्या उत्कर्षासाठी एक संसाधन म्हणून पाहिलं पाहिजे. बघा, जे काही भारतीय समाजामध्ये बहुभाषिकता आहेत, एकापेक्षा जास्त भाषा आहेत, त्यांचं जे स्वरूप आहे ते शालेय जीवनाच्या उत्कर्षासाठी या ठिकाणी एक संसाधन म्हणून पाहिलं पाहिजे. मुलांमध्ये भाषा समजून घेण्याची आणि व्यक्त करण्याची क्षमता ही जन्मजातच असते. लक्षात घ्या की मुलांमध्ये भाषा समजून घेण्याची आणि ती व्यक्त करण्याची क्षमता जन्मजातच असते. मुलांना कोणत्याही प्रकारची भाषा आपल्याला या ठिकाणी काय करावं लागत नाही, त्यांना समजून घेण्यासाठी किंवा व्यक्त करण्यासाठी शिकावं लागत नाही. म्हणजे बाकीच्या गोष्टी स्किल्स वगैरे आहेत ते शिकावे लागतात, शिकवतो आपण, परंतु समजून घेण्याची आणि व्यक्त करण्याची क्षमता विद्यार्थ्यांना शिकवावी लागत नाही, त्याच्या जन्मताच असतात. अशा प्रकारे या ठिकाणी हे महत्वाचे मुद्दे आहेत. सर, वेळेवर मराठी पेडागॉजी काय करायचं, तुम्ही शिकवल्यापैकी कुठला व्हिडिओ? तर बघा, या ठिकाणी प्रत्येक व्हिडिओ आपल्या चॅनलला अवेलेबल आहे. तुमच्याकडे वेळ आहे ते सर्व व्हिडिओ तुम्ही एकदा बघा. आपल्या चॅनलला काय करा, या ठिकाणी एकदा भेट द्या, तुम्हाला सगळे व्हिडिओज पण मिळून जातील. पुढे बघा, सर्व शालेय विषयांना आणि विद्याशाखांना संभाषण, श्रवण आणि लेखनाची भाषाविषयक कौशल्य उपयोगी पडत असतात. त्यामुळे अगदी प्राथमिक वर्गापासून उच्च माध्यमिक शिक्षणाच्या वर्गापर्यंत या कौशल्याच्या आधारेच मुलांच्या ज्ञानाची रचना करण्याचा पाया उभारला जातो, हे या ठिकाणी मान्य करायला पाहिजे. लक्षात घ्या, जे सर्व शालेय विषय असतील किंवा विद्याशाखा असतील तर विद्याशाखांना संभाषण, श्रवण आणि लेखनाची भाषाविषयक जी कौशल्य असतात ते उपयोगी पडतात. म्हणजे तुमचे कोणताही विषय असू द्या, विद्याशाखा असू द्या, त्याच्यामध्ये या ठिकाणी तुमची भाषाविषयक कौशल्य बेस असतात किंवा ते उपयोगी पडत असतात. त्यामुळे अगदी प्राथमिक वर्गापासून ते उच्च माध्यमिक शिक्षणाच्या वर्गापर्यंत या कौशल्यांच्या आधारेच मुलांच्या ज्ञानाची रचना करण्याच्या ठिकाणी पाया उभारला जात असतो. म्हणजे प्रत्येक विषयामध्ये तुमची भाषा महत्वाची असते. मुलांच्या मातृभाषा ज्ञानाचं उत्तम माध्यम समजून त्रिभाषा सूत्र नव्याने राबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या, त्रिभाषा सूत्रामध्ये तुमच्या मातृभाषेला प्रथम स्थान यामुळे देण्यात आलेलं आहे. त्यात आदिवासी भाषांचा सुद्धा या ठिकाणी समावेश केला पाहिजे. काय आदिवासी भाषा आहेत तर त्यांचा सुद्धा या त्रिभाषा सूत्रामध्ये किंवा या ठिकाणी शिक्षणामध्ये समावेश करण्यास या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि तो केला जातो. लक्षात घ्या. पुढं, कारण बघा, ज्या ठिकाणी आदिवासी बहुल भाग आहे त्या ठिकाणच्या ज्या काही भाषा आहेत त्या भाषांचा समावेश करून या ठिकाणी आपला जो काही अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रमाचे पुस्तक दिलं जातं आणि त्या माध्यमातून त्या भाषेमधून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जात आहे. पुढं, मातृभाषेच्या सशक्त अध्यापन पद्धतीच्या आधारेच इंग्रजी भाषा यशस्वीपणे शिकवणे शक्य होईल. म्हणजे तुम्हाला प्रश्न या ठिकाणी असा विचारला जाऊ शकतो की इंग्रजी भाषा ही डायरेक्टली शिकवली जाईल की या ठिकाणी मातृभाषेचा वापर करून? तर बघा, लक्षात घ्या, मातृभाषेच्या सशक्त अध्यापन पद्धतीच्या आधारेच, म्हणजे जरी इंग्रजी भाषा शिकवायची असेल, यशस्वीपणे शिकायची असेल, तर त्यासाठी तुम्हाला मातृभाषेचाच सशक्त असा अध्यापन पद्धतीचा आधार घ्यावा लागेल आणि त्यानंतर तुम्हाला ती इंग्रजी भाषा यशस्वीपणे शिकवणे शक्य होणार आहे. म्हणजे लक्षात घ्या, हे पॉझिटिव्ह आहे. तुम्ही हे मातृभाषेतून इंग्रजी भाषा शिकवू शकता, विद्यार्थ्यांना ते चांगल्या प्रकारे शिकवता येऊ शकतं, यशस्वी करता येईल. ते पॉझिटिव्ह लक्षात ठेवा. पुढे, शालेय जीवन अधिक समृद्ध करण्यासाठी भारतीय समाजातले भाषा वैविध्य हे एक संसाधन मानलं पाहिजे. शालेय जीवन हे अधिक समृद्ध करण्यासाठी भारतीय समाजातील जे भाषा वैविध्य आहे, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या काही भाषा आहेत तर त्या सर्व भाषांना एक साधन म्हणून या ठिकाणी वापर केला पाहिजे. म्हणून या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की बहुभाषिकता जी काय आहे तर ती एक आपण संसाधन म्हणून त्याचा वापर केला पाहिजे. तर याच्यावरती आपण प्रश्न सुद्धा बघितलेला होता. जी बहुभाषिकता आहे तर ती बहुभाषिकता आपण एक संसाधन म्हणून त्याच्याकडे पाहिलं पाहिजे किंवा त्याचा एक वापर केला पाहिजे एक चांगल्या शिक्षकाने. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला जे काही दृष्टिकोन आहेत किंवा एनसीएफ 2005 मधील दृष्टिकोन आहे ते सांगितलेले आहे, ज्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. 20 ला पेपर आहे तर हॉल तिकीट 18 ला तुम्हाला मिळून जातील किंवा तुम्हाला उद्या सुद्धा
हॉल तिकीट मिळून जातील. तर बघा अशा प्रकारे NCF 2005 चे जे काही महत्वाचे मुद्दे आहेत, तत्वे जे आहेत, 5 तत्वे, दृष्टिकोन आहेत, त्यानंतर ज्या काही सूचना सांगितल्या त्या सर्व सूचना आपण या ठिकाणी व्यवस्थितपणे बघितलेल्या आहेत, त्या तुम्हाला समजल्या असतील. त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले गेलेले आहेत, लक्षात घ्या. त्याच्यामुळे प्रत्येक मुद्दा महत्वाचा आहे. पुढे बघा, आता आपल्याला नॉर्म चॉम्स्की बघायचे आहेत. तर नॉर्म चॉम्स्की, तर या ठिकाणी यांच्यावरती सुद्धा बऱ्याच वेळा प्रश्न विचारले गेलेले आहेत, विचारले जातात. भाषा विषय असेल तुमचा मराठी इंग्रजी, तर याच्यावर 100% तुम्हाला प्रश्न विचारले जातात. CDP मध्ये सुद्धा या नॉर्म चॉम्स्की यांच्या सिद्धांतावरती प्रश्न येत असतात. 17 एक्झामचं काय आहे, तर रद्द आहे. 17 एक्झामची कॅन्सल, परीक्षा रद्द आहे. टेलिग्राम चॅनलवरती सरांचे सर्व व्हिडिओ उपलब्ध आहेत. आणि आपल्या तुम्ही जो चॅनल बघताय, सध्या तुम्ही जे लाईव्ह चॅनल बघताय, तो चॅनल आपला आहे, सायकर सरांचा आहे. सायकर सरांना सबस्क्राईब करा चॅनल आणि व्हिडिओचा आनंद घ्या. RT 2009 पण सांगणार आहोत आपण, त्याच्यामध्ये सगळे सांगूया. थँक्यू मॅम, नाईस एक्सप्लेन, थँक्स. तर बघा, आता नॉर्म चॉम्स्की बद्दल माहिती बघा. तर नॉर्म चॉम्स्की हे अमेरिकन होते, लक्षात ठेवायचं आहे, हे अमेरिकन होते नॉर्म चॉम्स्की. भाषा सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे. आता भाषा सिद्धांत म्हणलं की सगळ्या भाषा लक्षात ठेवायच्या आहेत. तर त्यांनी काय महत्वाचा एक सिद्धांत मांडला की भाषा शिकण्याची क्षमता ही मुलांमध्ये जन्मजात असते. भाषा शिकण्याची जी काही क्षमता असते तर ती या ठिकाणी जन्मजात असते. तर याच्यावरती 100% तुम्हाला प्रश्न विचारले जातात. याच्यावरती खूप प्रश्न आलेले आहेत. बघा, भाषा शिकण्याची क्षमता मुलांमध्ये जन्मजात असते. पिंपळ, जमीन, झाड, नदी यातील विशेषण कोणते? हा, ठीक आहे. बघा, भाषा शिकण्याची क्षमता मुलांमध्ये जन्मजात असते. त्यानंतर मुलांच्या मज्जारज्जूमध्ये किंवा मेंदूमध्ये म्हणूया आपण या ठिकाणी एक यंत्र असतं. या ठिकाणी एक यंत्र असतं. त्यांनी एक असा सिद्धांत मांडला की मुलाच्या मज्जारज्जूमध्ये किंवा आपल्या मेंदूमध्ये एक यंत्र असतं, एक डिव्हाइस असतं, ज्याच्या मार्फत आपण जी मुले आहेत ती भाषा शिकत असतात. म्हणून त्यांनी काय म्हटलं की भाषा शिकण्याची क्षमता या ठिकाणी जन्मजात असते. मग जन्मजात क्षमता असते म्हणून त्यासाठी त्यांनी एक यंत्र आहे असं या ठिकाणी म्हटलं आणि त्यामार्फत जी मुले आहेत ती भाषा शिकत असतात. तर अशा प्रकारे या ठिकाणी जे डिव्हाइस आहे ते डिव्हाइस सांगितलं. त्या डिव्हाइसला या ठिकाणी LED असं या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे. LED म्हणजे काय, तर लँग्वेज ॲक्विजिशन डिव्हाइस, म्हणजे या ठिकाणी भाषा ग्रहण यंत्र. याला आपल्या मराठीमध्ये म्हणता येईल भाषा ग्रहण यंत्र. तर असं या ठिकाणी या यंत्राला त्यांनी नाव दिलेलं आहे LED. तर हे लक्षात ठेवा, भाषा ग्रहण यंत्र किंवा लँग्वेज ॲक्विजिशन डिव्हाइस म्हणजे LED. तर हे मेंदूमध्ये असतं किंवा मज्जारज्जूमध्ये असतं असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर त्यांनी एक वैश्विक व्याकरण किंवा युनिव्हर्सल ग्रामरचा एक थेअरी मांडली. तर जी या ठिकाणी खूप महत्वाची आहे. तुम्हाला इंग्रजीमध्ये सुद्धा याच्यावरती प्रश्न विचारले गेलेले आहेत, मराठीमध्ये सुद्धा याच्यावरती प्रश्न विचारले जातील. तर वैश्विक व्याकरण थेअरी काय आहे, तर या ठिकाणी त्यांची अशी धारणा होती, असं या ठिकाणी त्यांचं मत होतं की या ठिकाणी मुलांमध्ये जन्मताच या ठिकाणी संरचनात्मक नियमांचा एक निश्चित असा संच जन्मताच या ठिकाणी असतो. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, संरचनात्मक नियमांचा एक निश्चित संच म्हणजे जे काही व्याकरण आहे किंवा व्याकरणामध्ये जे काही नियम आहेत त्या नियमानुसार या ठिकाणी जन्मजातच या ठिकाणी ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत त्या मुलामध्ये असतात. म्हणजे या ठिकाणी त्या संवेदी अनुभवापासून स्वतंत्र असतात. म्हणजे त्या ठिकाणी त्या जे काही नियम आहेत त्या जे काही आपण म्हणूया जे काही नंतर जन्म आल्यानंतर जे काही अनुभव घेतले जातील त्यापासून ते वेगळे असतात. म्हणजेच काय, तर या ठिकाणी मुलांमध्ये व्याकरण हे जन्मजात असतं. म्हणजे या ठिकाणी तुमच्यामध्ये माझ्यामध्ये जन्मजातच या ठिकाणी नियम जे काय आहेत व्याकरणाचे सर्व आहेत. आता याचा तुम्हाला एक उदाहरण द्यायचं झालं तर बघा, समजा एक 2 वर्षाचं मूल असतं, 2 वर्षाचं मूल असतं, तर त्याला या ठिकाणी व्याकरणाचा काहीही गंध नसतं, काही या ठिकाणी नॉलेज नसतं, तरी सुद्धा ते वाक्य या ठिकाणी बोलतं, पूर्ण वाक्य बोलतं. म्हणजे लक्षात घ्या की एक त्याच्यापाशी साचा आहे, म्हणजे वाक्य कसं बोलायचं, म्हणजे ते चुकन या ठिकाणी लक्षात घ्या ती चुकन, परंतु नंतर सरावाने ते व्यवस्थित म्हणल की मला पाणी दे. म्हणजे लक्षात घ्या, मला पाणी दे एक संरचना आहे, एक साचा आहे, एक पॅटर्न आहे, तो या ठिकाणी जन्मजातच त्या मुलामध्ये आहे. तर हे एक वैश्विक व्याकरण युनिव्हर्सल ग्रामरचा जो काही सिद्धांत आहे किंवा जी थेअरी आहे तर ती या ठिकाणी कोणी मांडली, तर नॉर्म चॉम्स्की यांनी मांडलेली आहे. लक्षात ठेवायचं युनिव्हर्सल ग्रामर. तुम्हाला कोठेही इंग्रजीमध्ये प्रश्न आला
त्यानंतर तुम्हाला हिंदीमध्ये प्रश्न आला, मराठीमध्ये प्रश्न आला तर नॉम चॉम्स्की यांचं नाव घ्यायचं आहे की यांनी या ठिकाणी हा सिद्धांत मांडलेला आहे. आता युनिव्हर्सल ग्रामर म्हणजे लक्षात ठेवा की व्याकरण हे पण जन्मजात असतं किंवा जे काही संरचना असतात त्या नियमांचा एक निश्चित असा संच मुलांमध्ये पण जन्मजातच असतो. व्याकरण या ठिकाणी आपल्याला नंतर आपण ते शिकतो, परंतु लक्षात घ्या त्याची संरचना किंवा त्याचा साचा या ठिकाणी फिट्ट असतो, जन्मजातच असतो. पुढं नॉम चॉम्स्की यांनी भाषेचे दोन स्तर सांगितले किंवा याला दोन संरचना सांगितलेल्या आहेत. भाषेच्या या ठिकाणी दोन संरचना सांगितल्या. त्याच्यामधील एक पहिली संरचना सरफेस लेवल सांगितली. आता या ठिकाणी बघा मराठीमध्ये थोडंसं माझं ट्रान्सलेशन पण चुकलं असेल. याला आपण म्हणूया पृष्ठभाग संरचना किंवा या ठिकाणी वरचा थर, म्हणजे या ठिकाणी आपण वरचा थर किंवा या ठिकाणी याला आपण म्हणूया पृष्ठभाग संरचना, सरफेस लेवल. तर या सरफेस लेवल मध्ये काय होतं तर याच्यामध्ये मुलांना फक्त शब्द आणि उच्चार यांची फक्त माहिती होते. म्हणजे एखादा शब्द असेल, म्हणजे समजा बाबा, काका, मामा हे जे काही शब्द आहेत ते फक्त उच्चारायचे. हा शब्द आहे, फक्त उच्चार कसा करायचा फक्त एवढीच माहिती असते त्यांना, परंतु त्याचा या ठिकाणी अर्थ माहिती नसतो. लक्षात घ्या या सरफेस लेवल मध्ये मुलांना शब्दांचे अर्थ माहिती नसतात. या ठिकाणी या मुलांना त्यांचे ते शब्द माहिती असतात, त्या शब्दांचे उच्चार माहिती असतात, परंतु त्या शब्दांचे अर्थ माहिती नसतात. तर या हे कोणत्या लेवलमध्ये असतं तर हे या सरफेस लेवलमध्ये असतं. तर असं या ठिकाणी नॉम चॉम्स्की यांनी पण सांगितलं. हा या ठिकाणी पहिला स्तर त्यांनी सांगितला, पृष्ठभाग संरचना किंवा या ठिकाणी वरचा स्तर किंवा त्याला सरफेस लेवल असं म्हणूया. जो काय दुसरा स्तर सांगितला तर तो या ठिकाणी डीप लेवल स्तर सांगितला किंवा या ठिकाणी खोल संरचना ही या ठिकाणी त्यांनी सांगितलेली आहे. तर याच्यामध्ये काय मुलांना या ठिकाणी शब्द माहिती असतात, उच्चार माहिती असतात आणि त्याचबरोबर या ठिकाणी त्या शब्दांचे नेमके अर्थ काय आहेत हे अर्थ त्या मुलांना या ठिकाणी समजत असतात. तर याला या ठिकाणी डीप लेवल स्तर असं पण म्हटलं जातं. म्हणजे बघा जे लहान मुलं असतं त्या ठिकाणी म्हणतं, बाबा म्हणत असेल, पापा पाणी वगैरे म्हणत असेल तर सगळ्या शब्द त्याला म्हणजे उच्चारता येतात, बोलता येतात, परंतु त्याचा नेमका अर्थ काय असतो हे त्याला समजत नाही. म्हणजे या ठिकाणी ज्यावेळेस तो डीप लेवलला जाईल, जी काही भाषा विकास आहे तो डीप लेवलला जाईल, तर त्यावेळेस त्या शब्दांचे अर्थ त्या मुलाला या ठिकाणी चांगल्या प्रकारे पण समजतात. म्हणजे अशा प्रकारचे जे काही दोन स्तर आहेत ते पण नॉम चॉम्स्की यांनी सांगितले, एक डीप लेवल आणि दुसरा या ठिकाणी पण सरफेस लेवल. तर अशा प्रकारे या ठिकाणी नॉम चॉम्स्की विषयी ही एक थोडीशी जरी माहिती असली तरी सुद्धा तुम्हाला याच्यावरती 1 ते 2 प्रश्न 100% प्रत्येक परीक्षेमध्ये विचारले जातात. या ठिकाणी आता आपल्याला हे माहिती झालेलं आहे की पेपरचा पॅटर्न चेंज झालेला नाही. प्रिव्हियस इयर वरती भर द्या. प्रिव्हियस इयरचे जेवढे काही पेपर, जेवढे काही प्रश्न आहेत, जेवढे काही व्हिडिओज आहेत ते सगळे बघून टाका. ज्यांची 20 तारखेला परीक्षा आहे त्यांनी सुद्धा सगळे व्हिडिओज बघा. आपण मराठीचे प्रिव्हियस इयरचे जवळजवळपास सगळे प्रश्न या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. आपण डिसेंबर, लक्षात घ्या, डिसेंबर 2018 पासून ते जानेवारी 2021 पर्यंतचे 240 प्रश्न या ठिकाणी पॅडागॉजीचे, फक्त पॅडागॉजीचे या ठिकाणी सगळे डिस्कस केलेले आहेत. सगळे तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगितले आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे काही फक्त 15 प्रश्न असतात त्या 15 प्रश्नाच्या प्रत्येक ऑप्शनचं एक्सप्लेनेशन आपण प्रत्येक या 15 प्रश्नांच्या व्हिडिओमधून केलेलं आहे. म्हणजे तुम्ही एक इंडिव्हिज्युअली व्हिडिओ बघू शकता, त्याच्यावरून तुम्हाला जास्त नॉलेज मिळेल. आणि जर तुम्हाला मॅरेथॉन बघायचे असेल, म्हणजे सगळे प्रश्न तुम्हाला एक किंवा 2 व्हिडिओच्या माध्यमातून बघायचे असतील तर तुम्हाला हे 2 व्हिडिओ बघावे लागतील. आणि आपण 2018च्या आधी जे काही प्रश्न आहेत ते सुद्धा आपण उद्या परवा या 2 दिवसामध्ये बघूया. म्हणजे तुमचं प्रिव्हियस इयरचं जवळजवळ सगळं संपेल आणि नंतर आपण जे काही महत्वाचे छोटे टॉपिक आहेत ते अशा प्रकारे डिस्कस करूया. आता ठीक आहे बघा, या ठिकाणी आपला हा जो काही महत्वाचा लेक्चर होता एनसीएफ वरती, एनसीएफ तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एनसीएफ मध्ये जे मार्गदर्शक तत्वे आहेत, कारण एनसीएफ वरती बघा, एनसीएफ वरती तुमचं सगळं डिपेंड आहे. एनसीएफ वरती सगळं डिपेंड आहे. जर एनसीएफ तुम्हाला समजलं तर बाकीचे तुम्हाला जे काही प्रश्न आहेत ते योग्य प्रकारे सोडवता येतील. धनश्री गिरी मॅम, थँक्यू मॅम. पेपर झाला का? हा बघा, आता पेपर कोणाचे झाले आणि प्रश्न आपण या ठिकाणी उद्या जेवढे काही प्रश्न असतील तेवढे तुमच्या समोर उद्या मी देईल. त्याच्यामुळे ज्यांना काही प्रश्न वगैरे आठवत असेल, आज ज्यांचा पेपर झाला आणि प्रश्न सांगायचे असतील तर त्यांनी या ठिकाणी बघा 89 75 98 92 12 वरती पण मला व्हॉट्सअप केला तरी चालेल. 89 75 98 92 12 वरती मला व्हॉट्सअप करू शकता. आणि ज्यांना टेस्ट सिरीज घ्यायची असेल, आपली ऑनलाईन टेस्ट सिरीज आहे,
बघा टेस्ट 3 चा खूप फायदा होतोय. या ठिकाणी मला बऱ्याच जणांनी सांगितलं की टेस्ट 3 चा खूप फायदा होतोय, आम्हाला वेळेचं मॅनेजमेंट करता येते, खूप प्रश्न या ठिकाणी आपले त्याच्यामधून विचारले जात आहेत. तर ज्यांना टेस्ट 3 जॉईन करायची असेल त्यांनी 89 75 98 92 12 ला व्हॉट्सअप करा. तर हा या ठिकाणी माझा नंबर आहे. तर ठीक आहे पा, सर्वांना धन्यवाद. पेपर पेन्सिल परीक्षा म्हणजे काय? पेपर पेन्सिल हा तुम्हाला ज्या काही पीडीएफ वगैरे जे आहेत की नाही, तर मी काय करेल, माझा एक ब्लॉग आहे किंवा वेबसाईट आहे, त्याच्यावरती तुम्हाला ही पीडीएफ मी टाकून ठेवेल. त्या ठिकाणी तुम्ही रीड करू शकता. त्याची लिंक तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी देईल. तर त्यावेळेस तुम्ही काय करा, त्या सर्व ज्या काही हे आहेत पीडीएफ आहेत त्या रीड करू शकता. आणि जे काही क्वेश्चन आहेत पा ते सुद्धा मी त्या ठिकाणी मी टाकून ठेवेल. तर ते तुम्ही वाचू शकता. ठीक आहे बा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जसे असतं शेअर करा. आणि जे काय आपण महत्वाच्या कन्सेप्ट आहेत आपण कन्सेप्ट घेणार आहोत. अश्विनी गायकवाड मॅम, सर मला ईमेल आला नाही, माझा उद्या पेपर होता. तर तुम्हाला ईमेल आलेला असेल किंवा आलेला नसेल, लक्षात घ्या, तुम्हाला ईमेल आलेला असेल किंवा आलेला नसेल, उद्याचा पेपर कॅन्सल आहे. उद्याचा पेपर काय आहे पा? कॅन्सल आहे, लक्षात घ्या. कारण पा सीटेट कडून सर्वांनाच ईमेल किंवा मेसेज जातील, हे या ठिकाणी आपल्याला सांगता येत नाही. एनसीएफ 2009 सुद्धा आपण घेणार आहोत, काही प्रॉब्लेम नाही. सर्व केंद्र या ठिकाणी ऑल इंडिया, स्मिता मोरे मॅम, ऑल इंडिया कॅन्सल आहे, ऑल इंडिया कॅन्सल आहे. या ठिकाणी एखाद्या सेंटरचा पेपर झाला, एखाद्या सेंटरचा झाला नाही, तर लक्षात घ्या ते असं चालत नाही. एखाद्या सेंटरचा जरी या ठिकाणी प्रॉब्लेम असला तरी सुद्धा आपण म्हणूया की त्या सेंटरचा परत पेपर होऊ शकतो. परंतु या ठिकाणी पूर्ण जी काही परीक्षा घेणारी यंत्रणा आहे, तर तीच या ठिकाणी प्रॉब्लेम मध्ये आहे. खूप मोठे प्रॉब्लेम असतील त्याच्यामुळे या ठिकाणी त्यांना परीक्षा उद्या घेता येणार नाही. आणि त्याच्यामुळे त्यांनी ते गोष्टी सांगितलेल्या आहेत, डिक्लेअर केल्या की उद्या पेपर तुमचा होणार नाही. जीन पियाजे, वायगोस्की, कोलबर्ग यांच्यावरती प्रश्न आलेले होते. हो बरोबर आहे पा, त्याच्यावरती प्रश्न आलेले होते. तर ते जे काय थेरीज आहेत त्या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित बघून घ्या आणि त्याप्रमाणे पा आपला स्टडी करा. परीक्षा जी आहे ती पा 13 जानेवारी नंतर होऊ शकते किंवा पा मध्ये एखाद दिवस मध्ये म्हणजे काय एखादा मध्ये पा दिवस असेल, रिझर्व दिवस ठेवलेला असतो, तर त्या दिवशी या ठिकाणी तुमची परीक्षा होईल. ठीक आहे पा, सर्वांना गुड नाईट.